दुपारची वेळ ड्रॉइंग रूम मध्ये उषा जुने फोटो पाहत बसली आहे. एक एक फोटो ती नीट पाहते. थोडा वेळ विचारमग्न झाल्यासारखी दिसते. परत दुसरा फोटो पाहते. असं बराच वेळ चालू आहे. मध्येच तिच्या डोळ्यात अश्रू येतात. ते ती पुसते. परत एक आणखीन फोटो पाहते. शेवटी अल्बम बंद करते आणि एक गाणं गुणगुणू लागते. गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा, हाफिज खुदा तुम्हारा, हाफिज खुदा तुम्हारा. तिचा आवाज गोड पण जरा दुःखी वाटतो. तिचं हे गुणगुणणं चालू असतानाच दोन स्त्रिया सीमा आणि मीना प्रवेश करतात आणि चुपचाप तिचं गाणं ऐकत उभ्या राहतात. तिचं गाणं संपताच त्या आलेल्या दोन्ही स्त्रिया टाळ्या वाजवतात व क्या बात है, क्या बात है म्हणत तिच्या जवळ येतात. त्यांना पाहून उषा म्हणते, उषा, अरे वा, व्हॉट ए प्लेझंट सरप्राईज. सीमा, आम्ही विचार केला आता काय तुला सेवानिवृत्तीनंतर फुरसतच फुरसत असेल, केव्हाही गेलं तरी काय फरक पडतो. मीना, वाटलं द्यावं हिला आज सरप्राईज म्हणून फोन करण्याच्या देखील आम्ही भानगडीत पडलेलो नाही. तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना आम्ही. उषा, काय सीमा, उषा एवढी फॉर्मॅलिटी कशाला करता. रिलॅक्स, यू आर मोस्ट वेलकम. खूप गप्पा मारू आज आपण. जायची घाई तर नाही ना. मीना आणि सीमा दोन्ही एकदम म्हणतात, नॉट एट ऑल. घालवू आज पूर्ण दुपार तुझ्या बरोबर. उषा म्हणते, दॅट्स नाईस, मी चहा ठेवते. मीना, अगं राहू दे, पिऊ मग आपण सावकाश. बरं, काय करतेस काय आजकाल आता रिटायरमेंट नंतर तू. उषा म्हणते, छान प्रश्न विचारला. अगं मला तुमच्याकडूनच या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आय नीड हेल्प ऑफ बोथ ऑफ यू इन दिस मैटर. सीमा, आपकी सेवा में हाजिर है मैडम, बताइए. उषा, एक गोष्ट सांगू. तुम्ही येण्याआधी मी इतक्या सिरियस मूड मध्ये होते, लेकिन आप दोनों आ गए and I am feeling so relaxed now. मीना, असं काय झालं होतं पण. उषा, झालं विलं काही नाही ग, पण रिटायरमेंट नंतर एकदम आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली, एक व्हॅक्यूम निर्माण झाल्यासारखा वाटला. आज सहज जुने अल्बम चाळत बसले होते, जस्ट टू किल टाइम. फोटो पाहत असताना खूप खूप जुन्या आठवणी जागृत झाल्या आणि मग मन जरा उदास झालं. सीमा, ते आम्ही आलो तेव्हाच आम्हाला जाणवलं हा तुझं ते गोड पण उदास गाणं ऐकून. गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा, हाफिज खुदा तुम्हारा. उषाच्या डोळ्यात अश्रू येतात. मीना तिच्या जवळ जाऊन म्हणते, मीना, चिअर अप उषा, इतकी हळवी नको होऊ ग. उषा, ओके ओके, पण मला मदत करा, तुमचा अनुभव शेअर करा माझ्याशी.
तुमची 61 होऊन आता काही वर्ष झाली आहेत. तुम्ही दोघी 4-5 वर्षांनी मला सिनियर आहात. सीमा, तसं विषय सांगण्यासारखं काही नाहीये ग. मीना, पण एक गोष्ट मात्र आहे. मी ठरवलं होतं की उगाच भूतकाळात कुढत बसायचं नाही. सीमा, मी टू डिट्टो. अगदी ते मी पण तसंच ठरवलं होतं. उषा, वा, मग तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. सीमा, आता कसं करेक्ट बोललेस. अगं, आपलं वय काही का असेना, काही ना काही शिकत राहायचं, करत राहायचं, नवीन छंद लावायचे. मीना, येस, शी इज राईट. अगं, वेळ कसा जातो आपल्याला कळत पण नाही. उषा, आय फील सो मोटिवेटेड बाय यू बोथ. मीना आणि सीमा एकदम म्हणतात, सो, आम्ही आजपासून तुझे गुरु आहोत. बोल वत्सा, काय उपदेश हवाय तुला. उषा हसत म्हणते, उपदेश नको, पण तुम्ही आज आलात आणि एक महत्वाची टीप मला दिली. खूप आभारी आहे मी तुमची. मीना, आभार कसे मानतेस ग. उषा, बरं, चला, लेट अस हॅव सम स्नॅक्स अँड टी नाऊ. उषा चहा व स्नॅक्सची तयारी करते. ती स्नॅक्स घेऊन आल्यावर सीमा म्हणते, उषा, तुला आठवतं बरेच वर्षापूर्वी आपण सर्वांनी एक पिक्चर एकत्र पाहिला होता. उषा म्हणते, कोणता. मीना, साऊंड ऑफ म्युझिक. उषा, येस येस, आठवतंय मला. पण त्याचं काय, व्हॉट अबाउट दॅट फिल्म. मीना, अगं, आमच्या या वृद्धापकाळाच्या आनंदी लाईफला तेच एक मोठं सिक्रेट आहे. आमच्या आनंदी लाईफचं तेच एक मोठं सिक्रेट आहे. उषा, रिअली, ते कसं काय. सीमा, मी सांगू मीना हिला. मीना, सांग ना, त्यात विचारायचं काय एवढं. सीमा, ऐक उषा, त्या पिक्चर मध्ये खूप सुंदर सुंदर गाणी होती, पण त्यातली 2 गाणी आमच्यासाठी खूप प्रेरणादायक ठरली. उषा, दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. टेल मी, मला पण सांगा. सीमा, एक गाणं आहे, दीज आर ए फ्यू ऑफ माय फेवरेट थिंग्स. आठवतं. सिनेमामध्ये मारिया म्हणजे त्या सिनेमाची जी नायिका आहे ते हे गाणं म्हणते. तुला आठवतं ते गाणं आत्ता. त्या गाण्याचे काही शब्द कसे मजेदार होते. When the dog bites, when the bee stings, when I am feeling sad, I simply remember my favorite things and then I don't feel so bad. असे त्याचे शब्द होते. आता मी चाल नीट नाही त्याचे म्हणू शकत, पण असंच काहीतरी ते गाणं होतं. These are a few of my favorite things. आठवतं. अगं उषा, आता 61 नंतर आपण पण सर्वांनी हेच करायचं. उषा, म्हणजे. सीमा म्हणते, आपल्याला प्रिय असलेले, आपल्यास आवडणारे सर्व छंद, सर्व हॉबीज परत आपल्या आयुष्यामध्ये आपण रिवाइव्ह करायच्या. दॅट्स ऑल. ऑल अवर फेवरेट थिंग्स शुड कम बॅक नाउ. मीना, आणि मग गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा अशी खंत कधी आपल्याला वाटणारच नाही. उषा, तू किती खरं बोललीस ग. मला गाण्याची, वाचनाची, कविता करण्याची आवड कधीची होती. मी आता या रिटायरमेंट नंतर ती परत रिवाइव्ह करेन. हे सर्व छंद मी परत सुरू करेन. मीना, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. उषा हसत, आता या 60 नंतर एक गर्ल म्हणायचं. सीमा, अगं हेच तर खरं सिक्रेट आहे. सिक्रेट ऑफ हॅपी लाईफ.
मीना. आठवतं त्या सिनेमामधलं ते दुसरं गाणं जे ती तरुण मुलगी लिसा म्हणते, आय एम 16 गोइंग ऑन 17 वगैरे वगैरे. उषा, येस, खूप मस्त होतं ते गाणं. मी काय करणार आहे आता त्याच्यात थोडासा बदल करणार आहे आणि बदल करून ते गाणं मी असं म्हणेन, आय एम 60, 16 नाही, आय एम 60 गोइंग ऑन 70. आय नीड समवन ओल्डर अँड वायझर टू टेल मी व्हॉट टू डू. असे मी त्याच्या शब्दांमध्ये थोडेसे बदल करणार आहे. इन्स्टेड ऑफ आय एम 16 गोइंग ऑन 17 मी म्हणेन आय एम 60 गोइंग ऑन 70. मीना आणि सीमा एकदम म्हणतात, ऑफकोर्स आम्ही आहोत ना तुझ्या जिवलग मैत्रिणी, तुला गाईड करायला. आणि मग त्या तिघी एकमेकास आलिंगन देतात आणि तिघी एकदम म्हणतात, ऐका हो ऐका सर्वजण, आम्ही म्हातारे नाही आहोत. वी आर स्टील इन द चाइल्डहुड ऑफ अवर ओल्ड एज. वी आर स्टील इन द चाइल्डहुड ऑफ अवर ओल्ड एज. तथास्तु. आमेन.